प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू. येशूदाय येशूदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं प्रियजनांना स्वागत असो. प्लीज आपला येशूदाय चॅनल हा सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचा प्रचार केला जाईल, देवाचा संदेश सांगला जाईल प्रियजनांनो. आणि आम्हाला मोठा व्हिडिओ करता येईल की तुमच्यासाठी अजून मोठी प्रार्थना करण्यात येईल आणि मोठा तुम्हाला आशीर्वाद देण्यात येईल. म्हणून प्रियजनांनो, पुन्हा एकदा सांगतो, येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होतं तेवढं जास्त लोकांना सांगा की देवाचं वचन आणि देवाचं म्हणणं आणि देवाची प्रार्थना ही सर्वांसमोर पोहोचली पाहिजे. हे जणांना मी तुमच्यासाठी देवाचं सुंदरसं म्हणणं घेऊन आलोय आणि देवाचं वचन सांगतो. स्तोत्रसंहिता 23 मध्ये, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणावर बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा नेता करतो. मृत्यूच्या ऐतून ती मला स्वतःने कष्ट अरिष्टाला मी नाही, कारण तू बरोबर आहे. तुझी आकडी तुझी काठी मला धीर देतात, तू माझ्या क्षेत्र देखत ताटव, तू माझ्या तेलाच्या अभ्यान करतोस, माझे पात्र काटोकाट बरोबर होते. खरोखर माझे सर्व दिवस मला कल्याण उधायला लागते आणि मी परमेश्वराच्या घरात चिर करेन. जसं दावीद राजा प्रियजनांना सांगतो की मी परमेश्वराच्या घरात काय चिरकार राहील. परमेश्वराच्या घरात तुम्ही चिरकार राहा. परमेश्वराच्या घरात तुम्हाला बहुकोट आशीर्वाद राहील. परमेश्वराच्या घरात तुमचं जीवन बदललं जाईल. परमेश्वर जिथं आला तिथं काय आली? मोकळीकता आली. येशू जिथं आला तिथं तारण आला. येशू जिथं आला तिथं आरोग्य आला. येशू जिथं आला तिथं बरकत आली. म्हणून स्तोत्रसंहिताप्रमाणे तुमचं जीवन प्रियजनांनो देव आशीर्वादित करायला आहे. आज तुम्ही दुःखी असताल, आज तुमच्या जीवनात काही प्रॉब्लेम असेल, दुःख असेल, गरिबी असेल, श्राप असेल, नोकरी नसेल, या सर्व गोष्टी प्रियजन परमेश्वर तुमचे दुःख बघतोय. फक्त एक हात त्या परमेश्वराला मान. आज त्या परिस्थितीमध्ये आजची शुक्र उत्तर द्यायला तयार आहे. फक्त म्हण, येशू माझ्या पापाची क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझ्या अंतःकरणात ये, या परिस्थितीतून मला बाहेर काढ. येशू आज काढायला तयार आहे. तो येशू काल आज युगाने एकसारखा होता. प्रियजनांनो, तो कधीही बदलत नाही. तो त्यावेळेस देखील चमत्कार करणारा परमेश्वर तर आज देखील तुमच्या जीवनात तो चमत्कार करायला तयार आहे. फक्त तुम्ही विश्वास धरा. आजच येशू तुम्हाला स्पर्श करा. आजच बरोबर. धन्यवाद म्हणतो. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाने डोळ्यात प्रियजनांनो, येशू माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढे ऑनलाईन लेकरं बघतात, हा व्हिडिओ बघतात, त्या प्रत्येकाला स्पर्श करतो. येशूला बसलेल्या प्रत्येक पत्त्याच्या वळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. येशूची शांती, येशूचा आनंद त्यांच्या जीवनात स्वीकारतो. ज्याच्या घरात गरिबीचे श्राप आहे, गरिबीचे श्राप मी तोडतो. ज्याच्या घरात दुःख नाही त्याचं दुःख निघ येशूच्या नावात करा. वचन सांगते, येशूला बसलेल्या प्रत्येक पत्त्याच्या वळाचा आरोग्य तेच आरोग्य त्यांच्या जीवनात मी स्वीकारतो. सर्दी, ताप, खोकला, गटर, घरांपेक्षा त्यांच्या जीवनातून निघ येशूच्या नावात. कॅन्सर निघ, टायफॉइड निघ, संपूर्ण सैतानी मैदानातलं कार्य यांच्या जीवनातून निघ येशूच्या नावात. त्यांच्या हाताला काम, बरकत, आशिष, आनंद आणि प्रभू येशूच्या प्रार्थनेचा आत्मा